रवींद्रराव, अहो असं नका करू, आमची बाजू पण समजून घ्या ना. अहो मी मुलीचा बाप आहे. माझ्या मुलीचं लग्न मांडवात मोडलं तर तिच्याशी कोण लग्न करेल? अहो ती निर्दोष आहे हो. तुम्हाला राग आला असेल ना तर तुम्ही मला जोड्याने मारा, पण असं नका करू. मी हात जोडतो तुमच्या पुढे, हवं तर पाया पडतो तुमच्या. माझी मुलगी माझा मान आहे हो, तिला असं आवेरू नका. आमच्यावर दया करा. हे बघा, तुम्ही म्हणाल ना ते सगळं करू आम्ही. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा. पण आता या मुहूर्तावर नवरा नवरीच्या डोक्यावर अक्षरा पडू द्यावं प्लीज. बाबा तुम्ही काय करताय? अजिबात नाही, गप्पा म्हणजे गप्पा. अगं पण आई बाबा अगं शांत राहा तू. ओ काका बघा, हे लग्न मोडू नका. कारण जे काय झालं ना त्यात मास्टरिंग बाईंची काही सुद्धा चूक नाहीये. अहो खरंच काही चूक नाहीये त्यांची. त्या शुद्ध आहेत, पवित्र आहेत. त्या गाभारातल्या ज्योतीसारख्या आहेत. तुम्हाला खरं सांगतो मी, त्यांची काहीच चूक नाहीये. त्यांना तुमच्या पोरासंगच लगीन करायचंय. त्या कमिटेड आहेत त्याच्या संग. तुमचं भाग्य आहे काका, तुम्हासनी अशी सून मिळायला लागल्या. तुमच्या घरी लक्ष्मी यायला लागल्या, तिच्याकडे तुम्ही पाठ फिरू नका. ऐका माझं, त्यांचे बाबा एवढं गायवाया करायला लागल्यात.
तुम्ही असं करू नका. ते चार चौकात पाहुणे पाहिजे ते बरं वाटत नाही. हे चांगल्या माणसाचं लक्षण आहे का? खरं सांगा तुम्ही मला. चुका होते सगळ्यांकडनं होते, पण आता मुहूर्ताच्या आधी तुमची सून तुमच्या समोर आहे की नाही? मुहूर्त आहे अजून, हा नवरा नवरी आहेत, गुरुजी आहेत. तुम्ही असं करू नका, हे लग्न मोडू नका. मी खरं सांगतो, अशी सून तुम्ही दिवा घेऊन जरी हुडकायला गेला ना तरी सापडणार नाही. एक मिनिट, हे सांगणार तुम्ही कोण? तुमचा काय संबंध? याच्याच बरोबर आली ना ही इथे? म्हणजे रात्रभर याच्याच बरोबर होती का? अच्छा, म्हणजे तिची वकिली करायला तुम्ही आलाय व इथं पुढं? नाही ना, मला वकिली अजिबात करायची नाही आहे. आणि तेवढा मी शिकलेला पण नाही वकिली करण्यासाठी. खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं मला करायचं नाही. जे काय आहे ते सरळ सांगतो, सत्य सांगतो. आमच्या आईसाहेबांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो मी काका, जे काय झालं ना त्यात मास्तरीनबाईंची काही सुद्धा चूक नाही आहे. त्या काल रात्री इथं नव्हत्या कारण त्यासनी किडनॅप केलं होतं, फक्त एवढं कारण आहे. होय आहो, तुमच्या पोराशी त्या पूर्णपणे कमिटेड आहेत आणि ह्याचा मी साक्षीदार आहे. त्यांचं फक्त आणि फक्त कमलरावांवर प्रेम आहे. कमलराव सोडून दुसऱ्या कुठल्याही माणसाचा विचार त्यांच्या डोक्यात नाही आणि कधी त्या करणार पण नाही. त्या शाळेच्या मास्तरीनबाई आहेत. तुमचा पोरगा बी कॉलेजचा मास्तर प्रोफेसर आहे. चांगली जोडी आहे हो. तुम्ही ना आता उगाच काहीतरी मध्येच काढू नका. ऐका माझं. हा कमलराव, बोल बोल की, तू तरी बोल की. हा तुझं प्रेम आहे का नाही मास्तरीनबाईंवर? अरे तुझ्याबद्दल त्यासनी लई खात्री आहे, माहित आहे की तुझा त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून. त्यांचा भरोसा आहे रे तुझ्यावर. तो भरोसा तोडू नको. हे बघ, ऐकून घे. तुमचे बाबा काय किंवा तुमची आई काय ही जुन्या पिढीतली माणसं आहेत रे. पण तुला तर कळते का नाही तुझी गाठ कुणासंग बांधली जाणार आहे? हा तुझं नशीब आहे. दैव देते आणि कर्म नेते, असं करू नकोस. ही अशी बायको मिळाला ना कमलराव, कमलराव एक नंबर राव, भाग्य आहे तुमचं. असं करू नका जा. अरे एवढं आहे तर करून घे केला बायको. राव बा या मंडपात. आम्ही टाकतो तुमच्या डोसकीवर अक्षदा. बाप, प्लीज असं काही बोलू नका प्लीज. तुला काय त्याचं? लग्न झाल्याशी मतलब आहे ना व? हाय की हो नगाला नग. आणि तुझ्या बापाचे आबरू पण वाचल की. अब्रू, माझ्या बाबांची अब्रू जावी असं काय केलंय त्यांनी? आणि मी तरी काय केलंय? अक्षरा, नाही नाही आई, थांब, तू थांब थांब, मला बोलू दे प्लीज. मी काही चुकीचं वागले नाहीये. तुमची मान खाली जाईल असं कुठलंही कृत्य माझ्या हातून घडलं नाहीये. खरंच सांगते मी. नात्यात विश्वास हवा ना. तुम्ही काहीच बोलणार नाही आहेत का कमल? तुम्ही जराही विश्वास नाही दाखवणार माझ्यावर? तुम्ही असे गप्प का आहात? तुमचे बाबा बोलतायत ते चुकीचं आहे, त्याचा मला त्रास होतोय, पण तुम्ही गप्प आहात त्याचा मला जास्त त्रास होतोय. कमल, काहीतरी बोला ना तुम्ही. काल काल जे घडलं ते घडायला नको होतं, पण काहीही गैर घडलेलं नाहीये. मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतेय. माझी जर काही चूक असेल तर मी आलेल्या फोनवर विश्वास ठेवला एवढीच आहे. मी बाकी निर्दोष आहे कमल. मी हेच सांगायचा प्रयत्न करतेय. माझ्या बाबांनी तुमच्या बाबांच्या पायावर फेटा ठेवावा आणि त्यांनी तो उधळून लावावा एवढा काही मोठा गुन्हा केलेला नाहीये मी.
आणि मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कमल, लग्न मोडण्याचा निर्णय तुमचाही आहे का? तुमचे बाबा जे बोलतायत ते तुम्हाला पटतंय का? तुम्हालाही तसंच वाटतंय का? तुमचे बाबा जे आरोप करतायत त्याला काहीही बेस नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना माझं माझ्या शाळेवर, माझ्या विद्यार्थ्यांवर किती प्रेम आहे. शाळेबद्दल माझ्या मनात समर्पणाची भावना आहे, तुम्हाला माहिती आहे ना. आणि फक्त प्रेम म्हणून नाही, पण मी शाळेच्या कामाला एक शिक्षिका म्हणून किती झोकून दिले तुम्हाला माहिती आहे. त्यावरून तुम्ही अनेकदा मला बोलले आहात. तुम्ही एवढा अंदाज लावू शकता ना कमल की असं काहीतरी होऊ शकतं. मी खरं सांगतेय कमल, मला एक फोन आला होता. त्या फोनवर मला असं कळलं की माझा एक विद्यार्थी अत्यंत क्रिटिकल कंडिशन मध्ये. एक शिक्षक म्हणून मला काळजी वाटली म्हणून मी लगेच तिथे धावत गेले. माझ्या नाही लक्षात आलं की तो ट्रॅप होता. तिथे त्यांनी मला किडनॅप केलं कमल, मला डांबून ठेवलं, टॉर्चर केलं मला. माझ्या विद्यार्थ्यांनी अधिपतींना सांगितलं आणि ते लगेच अगदी देवासारखे धावून आले. अधिपती जर आले नसते ना तर आज मी इथे उभी राहिले नसते. तेच तर म्हणतोय मी, देवासारख्या माणसाचीच लग्न कर. माझं लग्न कमलशी ठरलंय आणि त्यांच्याशी मी कमिटेड आहे. चॉईस म्हणून नाही, परिस्थितीमुळे मी त्यांच्या बरोबर होते. आणि त्यांनी त्यांचा सभ्यपणा सोडला नाही आणि मी माझी मर्यादा नाही ओलांडली. आली मोठी. हे बघा मी आल्यापासून तुम्हाला खरं काय ते सांगायचा प्रयत्न करते कमल, पण तुम्ही मला बोलूच दिलं नाही. पण आता जर भर मंडपात तुम्ही माझ्या इंटेग्रिटीला चॅलेंज करणार असाल, माझ्या आई बाबांच्या संस्कारांवर शंका घेणार असाल, तर तुम्हाला जे काही घडलं ते सगळं सांगायलाच पाहिजे. शंका, चॅलेंज नाही ग पुरे, नाही नाही. आमासनी समज कळलं या. तू किती धुतल्या तांदळागत आहेस ते समज कळलंय आमासनी. काय कळलंय तुम्हाला? बजरंगनं समज सांगितलंय आमासनी. म्हणजे बजरंगीचे सांगितलं ते खरं आणि मी जे बोलते ते खोटं? कमल, हीच कमिटमेंट आहे का आपली? हेच नातं आहे आपलं? कोण कुठला तो बजरंग, तो गुंड जो महिनोन महिने आम्हाला त्रास देतोय, त्याच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवता? आणि जी मुलगी तुमच्या मुलाशी एकनिष्ठ आहे, ज्याच्या बरोबर ती आपलं भविष्य, आपलं आयुष्य बघते, तिला चरित्रहीन ठरवून तुम्ही मोकळे होता? ओ कमल, काहीतरी बोला ना तुम्ही. तुम्हाला हे पटतंय का? तुम्हाला बजरंगच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा आहे का? हे बघा, तुमच्या मनात शंका येऊ शकते, शंका येणं मी समजू शकते, पण तुम्ही भर मंडपात तमाशा केलात. तुम्हाला खरं काय ते जाणून घ्यायचं होतं ना, मग मला जाब विचारायचा. मी तुम्हाला सांगितलं असतं स्पष्टपणे. माझ्या आई बाबांची शपथ घेऊन मी तुम्हाला खरं सांगितलं असतं. कोण कुठला मवाली, त्याच्या बोलण्यामागचा हेतू लक्षात न घेता तुम्ही मला दोषी ठरवून मोकळे झालात. कमल, काहीतरी बोला ना तुम्ही. गप्प का? मला कळतच नाही. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच विचारतेय. तुम्ही बजरंगच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार आहात का? मी खोटं बोलते असं वाटतंय का तुम्हाला? सांगा ना कमल, ते जे म्हणतायत तेच वाटतंय का तुम्हाला? अगं तो गप्पा आहे ना, ह्यात तू समजून घे ना. ओव्हर ऍक्टिंगची दुकान. कसली ओव्हर ऍक्टिंग करते
करतीस ग चंचे? पण मावशीला पटलं ना, मी खरंच जीव द्यायला चालली. अगं पण नुसतं पटून चालणार नाही. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र पाहिजे का नाही? तर मुहूर्त गेला ना मग. अगं आपल्याला काय एवढं मुहूर्ताचं? मम्मी, आपल्याला फक्त पैसा महत्वाचा. मग ते मंगळसूत्र मुहूर्तावर गळ्यात पडो नाही तर नाही पडो, माझ्या गळ्यात पडलं म्हणजे झालं. या घरच्या खजिन्याची किल्ली आहे ते मंगळसूत्र. ते जेव्हा गळ्यात पडल ना, तो खरा मुहूर्त. वय ग माझी बाई. पर हे बघ, ताईशी का नाही तू नीट जपून बोलायचं सा. हे मम्मी, पर तो बजरंग पचकणार नाही ना? वय ग, तो बजा पचकू शकतोय. थांब, त्याला मी दमात घेते चांगलाच. कमल, खरंच तुम्ही तुम्ही गप्पा आहात याचा अर्थ तुम्हाला हे सगळं मान्य आहे असं घ्यायचं का मी? खरंच तुम्हाला असं वाटतंय? तुम्ही असे नाही आहात कमल, असे नाही आहात तुम्ही. एकमेकांवर विश्वास ठेवायचा, एकमेकांची साथ द्यायची अशा आणाभाका घेतल्या होत्या ना आपण, त्याचं काय झालं? एक छोटीशी गोष्ट आणि काचेचं भांड फुटावं तसं तुटणार आहे का आपलं नातं? मला खरं नाही वाटत आहे कमल. तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही प्रोफेसर आहात, लॉजिकली विचार करणारे आहात. मला असं कसं वाटू शकतं? तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला कमल. पण त्यांनी सुद्धा तुझ्याकडनं ही अपेक्षा केली नव्हती. असंच होतं तर मला सांगायचं ना आधी कमल. तुमच्या मनात हे होतं तर आपण एवढं सगळं केलंच नसतं. तुम्हीच मला म्हणालात आले आले लगेच तयार हो म्हणून. पण बोललो असतो एकदा कमल. मुहूर्त दुसरा मिळेल, पण आता हे जे काही घडलंय ना ते पुसून नाही निघणार. ए बाई, बस कर, नको त्याचा ब्रेनवॉश करू. बाबा तुम्ही थांबा प्लीज. अक्षरा, मला ऐकायचं सगळं, सांग तू. मला बजरंगने किडनॅप केलं, कुठल्या तरी जंगलात एका खोलीत कोंडून ठेवलं. आमचं एक घर त्याच्या ताब्यात द्यावं म्हणून तो सक्ती करत होता. मी नकार दिला तर तो खूपच चवताळला आणि मग त्यांनी मला मारलं, माझ्यावर हल्ला केला. अधिपती आले नसते तर त्याने मला जिवंतही ठेवलं नसतं बहुतेक. तो मला म्हणाला की मी जबरदस्ती तुझ्याशी लग्न करेन म्हणून. मी नकार दिला तर त्यांनी मला पुन्हा मारलं. अधिपती वेळेत आले म्हणून, नाहीतर त्यांनी बळजबरीने लग्नही केलं असतं माझ्याशी. आणि मी त्याला आवडते म्हणून नाही तर हे घर त्याला जावई म्हणून मिळावं अशी त्याची आशा होती. आणि मग अधिपती जीवाची पर्वा न करता तिथे धावून आले. अधिपती तिथे आले तेव्हा ते एकटे होते. बजरंगची गँग होती, पण तरीही त्यांनी बजरंगशी 2 हात केले. आणि मग अचानक कोणीतरी मागून आला आणि जोरात त्यांच्या डोक्यात चढी मारली. बजरंगच्या माणसांनी यांच्या डोक्यात छडी मारली आणि पळ काढला तिथून. अधिपती बेशुद्ध झाले होते. आणि मग बजरंगने आम्हाला एका खोलीत कोंडलं,
आणि लॉक केलं तो पळून गेला. आणि अधिपती बेशुद्धच पडले होते. त्यांना मेडिकल ट्रीटमेंटची गरज होती, पण आम्हाला त्या खोलीमध्ये कोंडलं होतं. मला काय करू काहीच कळत नव्हतं. मग मी अधिपतीच्या फोनवरून बाबांना फोन केला. एक रिंग वाजली, पण मग फोनही कट झाला, कारण अधिपतींच्या फोनची बॅटरी संपली होती. अधिपती का कॉल करतोय तुम्हाला? होती नव्हती ती आशा सुद्धा संपली. मला कळतच नव्हतं मी काय करू. अधिपती शुद्धीवर आले. मग आम्ही त्या खोलीचा दरवाजा तोडला आणि बाहेर पडलो. तर बाहेर जंगल होतं, अंधार होता, काहीच दिसत नव्हतं. तिथे वाहतूक व्यवस्था बिलकुल नव्हती आणि हायवे पण खूप लांब होता. मग आम्ही चालत निघालो आणि आम्हाला एक सायकल मिळाली. त्या सायकलवरून आम्ही खूप वेळ प्रवास केला. मग एक गाडी मिळाली आणि आम्ही इथपर्यंत आलो. अधिपती स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवायला आले. ते जर तिथे आले नसते तर बजरंगनी माझं काय केलं असतं मला माहित नाही. वा 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 वा, काय स्टोरी सांगितली. तुला काय वाटलं? तू जे सांगशील ते आम्ही खरं मानू?